द्वारकादास रामचंद्र गायवट. मागील आपला जिल्हा परिषद सदस्य कोण होता? ते काही कल्पना नाही. पहिले सदस्यच कोणी इकडे आले नाही, काम होईल नाही, काहीच नाही. म्हणजे रखडलेले काम. रखडलेले कामच तसेच आहे. आता म्हणून तर गाववाले अश्विनीताईच्या मागे आहे. ते अश्विनीताईला कैलास पाटलाचे उपकार म्हणून तरी तिला निवडून देणं गरजेचं आहे. म्हटलं धरणिक काम राहणार हिंगणा हिंगण्याचा आहे आम्ही. इकडे आपले अश्विनीताई या उभ्या आहे. त्यांना आमचा त्यांना मतदान करू. काय काम करते आपलं? शेती करते का? शेती. शेतात काय काय लावलेलं आहे? शेतीमध्ये बाजरी करेले, गहू आहे. अजून कपाशी होती का? हा, कपाशी होती. कपाशीला भाव आहे का? कपाशीला भाव नाही. बोंडळे आले असते. बोंडाळी काही, मकाला बाजार नाही. मकाचे बाजार कसं? हा, काही मालाला भाव दिला पाहिजे. काही कोणी. काका आपला परिचय? आपला हरिभाऊ परशुराम निकम. मागील वर्षामध्ये किंवा तुमच्याकडे विकासाचे काही काम झाले का? विकासाचे काम पांढरे रस्ते केले, आबाने केले? आबाने केली. मागच्या याच्या काळात आबाची काम कारकिर्दी पांढरे रस्ते केले, गावातले रोड केले, शाळेचे ते केले. ज्या लोकांना सिंगल डिपेंड ते बी त्यांनी आबाच्या काळात दिल्या, 3 फेजच्या दिल्या. सगळे काम भरपूर केले त्यांनी. सांगायसारखं भरपूर आहे. पण मग आता कसं आहे, आता अश्विनीताईला आपल्याला आमच्या चिगडगावात निवडून द्यायचे, मतदान करायचे. सगळे लोक माग आहे, आम्हाला करायचे सगळे. आपला परिचय सांगा. माझं नाव संभाजी गायवट. तर आपला गावातलं समजा वातावरण काय म्हणतं समजा नेमकं? आता हे बघा, उमेदवार आहे आमच्या सरकारला 4. आता आम्हाला तर गावचा उमेदवार सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाही. कारण कैलास पाटलाचे जे काही अधुरे स्वप्न राहिले ती ही मुलगी 100% पूर्ण करील याची आम्हाला सुद्धा खात्री. त्याच्यामुळे आमच्या गावाच्या लोकांनी ठरवलेलं आहे सगळ्यांनी का अश्विनीताईशिवाय आपल्याला पर्यायच नाही. कारण आज ती आणखीन 5 वर्षात भवितव्य जर बदललं तर आमदार बी होऊ शकते ती. त्याच्यामुळे काही अडचणच नाही. मागील केलेले काम कैलास पाटलाच्या काळामध्ये कामं केलेले, आता बरेचसे रोडचे कामं केलेले. त्याच्यानंतर मन्याड धरण कैलास पाटलांनी केलं समजा. असे बरेचसे कामं केले. काही पाईपलाईन येत नव्हते त्यावेळेस कैलास पाटलाने स्वतः फॉरेस्ट खात्याचे ते करून पाईपलाईन दिली लोकायला. आता धरतील काही लोक, जाण धरतील, काही नाही धरणार, तो भाग वेगळा आहे. आपला परिचय? मी दादासाहेब गोरखनाथ गायवट, चिगडगावकर. आता हे रणधुमाळी चालू आहे, याच्यामध्ये तुमचे समजा गावकरी म्हणा लागत की आपले अश्विनीताई म्हणते, तर अश्विनीताईला त्यांच्या बंधूला आपले राजकीय कोणाचा पाठिंबा किंवा मग सपोर्ट आहे का? तेच तर चिगडगावकरांचं दुर्भाग्य आहे. स्वर्गीय लोकनेते आबासाहेब यांनी डोंगरथडीला अनेक असे कार्यकर्ते उभे केले की जे ग्रामपंचायत लेवलला सदस्य सुद्धा होऊ शकत नाही. अशा लोकांनी आबांनी या लोकांना जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती सदस्य नाही तर सभापती सुद्धा बनवले. त्यानंतर काही मार्केट कमिटीचे सभापती बनवले. असे लोक सर्व हे आज रोजी आमदार रमेश बोरनारे सर यांच्याशी जवळीक साधून आबाई पाटील व त्यांच्या भगिनी अश्विनी दिदी यांच्या विरोधात सर्व एकवटले आहे. परंतु माझा फक्त विरोधकांना एक सल्ला आहे, आमदार साहेब काय अमरपट्टा घेऊन आलेले नाही आमदारकीचा. ते आज आमदार आहे, उद्या आमदार राहणार नाही, हेही त्यांनी भान ठेवा. आणि आपण जे काही आज झालेलं आहे, समजा सभापती झालेले किंवा मग मार्केट कमिटीचे सभापती असेल, पंचायत समितीचे सभापती असेल किंवा मग जिल्हा परिषद मेंबर असेल, हे केवळ हे आबाची देण आहे, हे त्यांना कळायला पाहिजे. आणि माझं त्यांना खुलं आव्हान आहे, तुम्ही
आज ना उद्या तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप होईल की आपण चुकीच्या माणसाला सपोर्ट केला. ठीक आहे, तुम्ही सपोर्ट करा, तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा, परंतु आबांनी केलेल्या उपकाराची जाण ठेवावी एवढं मला विरोधकांना सांगायचंय. बाकी तुमच्या माध्यमातून बाकी काही नाही. नमस्कार, शिवसेनेमध्ये आपलं स्वागत आहे. वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 2026च्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये आपल्या वाकला घाटामधील चिकटगाव या गावामध्ये आपण जनमत जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. तर आपले इथे मतदार बंधू जमा झालेले आहे, तेच आपण प्रतिक्रिया किंवा जनमत जाणून घेऊ. नमस्कार, आपला परिचय सांगा. माझं नाव नानासाहेब संभाजी घायवत, मी मूळ चिकटगाव सरांना. आणि आमच्या तिकडून समजा आमचं जन्मताचा विषय जर निघाला तर आम्ही अश्विनी कैलास आबा यांच्या पाठीमागे आम्ही उभा आहोत. कारण त्याचं कारण असं की आमच्या वैजापूर तालुक्यामध्ये दिदींसारखं शिक्षण झालेलं एकही उमेदवार नाही. कारण दिदींचं लॉ झालेलं आहे LLM, आणि शैक्षणिक दृष्ट्या बघितलं तर त्यांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. आणि एक आबांची कारकीर्द म्हणून त्यांना मतदान आम्ही करणार. आणि एक तरुण तडफदार नेतृत्व पण त्या हिशोबाने पण अश्विनीताई माग आम्ही चिकटगावकर हे खंबीरपणाने उभे राहणार. आबांचं जे काम केलेले आहे त्या कामाची एक पावती म्हणून त्यामुळे आम्ही अश्विनीताईंना मतदान करणार. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.